शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरिबांना आज शिधा वाटप होतोय। सर्वसामान्य मतदार असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, कशा प्रकारची गर्दी झालेली आहे काय सांगा? तुम्ही बघितलं असेल गरीबाचा वाडा, देवीचा वाडा, कुंभांगम पाडा, गणेश नगर येथे वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्माननीय गोरख उर्फ बाला म्हात्रे, कविता गोरख म्हात्रे, सन्माननीय माझे सहकारी माझे मित्र बंडूशेठ पाटील, संदेश बंडूशेठ पाटील, विकास गजानन म्हात्रे आणि कविता विकास म्हात्रे यांच्या माध्यमातून इथल्या लोकांची दिवाळी गोड जावी याच्यासाठी आजचा हा प्रोग्राम हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि सतत वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 5वं वर्ष आहे आणि सतत ते नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कार्यक्रम राबवून माझ्या गोरगरीब जनतेला कशी मदत होईल, कसं सहकार्य होईल त्याप्रमाणे सतत आमचा गोरख म्हात्रे आपला बंडूशेठ पाटील हे सतत नेहमी लोकांचे असे निगडीत प्रश्न सोडवत असतात। मी मनापासून या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन, आभार मानेन। मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची दिवाळी आपण गोड केलेली आहे, कशा प्रकारचा अनुभव आला यावेळेस गेला होता? तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण भारतभर पावसाने थैमान घातलेला आहे। म्हणजे हिमालयापासून तर कन्याकुमारी पासून तर पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर असेल, महाराष्ट्र असेल, यावेळेला पावसाने महापूर आणि लोकांना मोठं संकट निर्माण केलं। मराठवाड्यातही यावेळेला मोठ्या प्रमाणात पूरग्रस्ती आली, त्याच्यामुळे काही लोकांची शेती वाहून गेली, लोकांची घरं वाहून गेली। जी शेतीतली आपण बागायत जमीन असेल 3-3, 4-4 फूट ती मातीसहित वाहून गेली, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। म्हणून आमचे नेहमी शिवसेना सतत लोकांसाठी धावत जातो। त्याचप्रमाणे डोंबिवली शिवसेना शहर शाखा असेल, कल्याण ग्रामीण शाखा असेल, या दोन्ही शाखे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मराठवाड्यात गेलो, तिथे लोकांना मदत केली, त्यांच्या शेतावर गेलो। ते कापूस कापूसाचं शेत असेल, सोयाबीनचं शेत असेल, कुठल्याही प्रकारचं शेत राहिलं नाही। काही लोकांची घरं गेली, काही लोकांची सर्व गुरं गेली, म्हैस गेली वाहून, त्याच्यामुळे प्रचंड मोठी तिथे आपत्ती आली। आणि मग आपण कुठेतरी फुलाची पाकळी त्यांना मदत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत, पूर्वी मुख्यमंत्री होते, आणि त्यांच्या प्रेरणेने आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कार्याने या सगळ्या कार्यक्रम आम्ही आखत आहोत। वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग 5वं वर्ष आहे। आम्ही आमच्या सगळ्या नागरिकांना, आमच्या बहिणींना, आमच्या भावांना दिवाळी गोड कशी करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। पण ह्या वेळेस त्यांचा आनंद आम्हाला दुगणित करता आला की ह्या वर्षीचा जो रवा, मैदा आणि साखर आम्ही 1 रुपया प्रति किलोने वाटप करण्याचं ठरवलं होतं, परंतु त्या करण्याकरता आमचे स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक विकासजी म्हात्रे साहेब, बंडूशेठ पाटील साहेब, संदेशजी पाटील, अनमोल म्हात्रे, आम्ही सर्वांनी असं ठरवलं की 1 रुपया पण यावेळी घ्यायचं नाही आपल्याला। ज्या सगळ्या माता बहिणी भगिनी आणि ज्यांना गरज आहे, खरोखर आज तुम्ही बघत असाल पैसेवाले लोक लाईनला राहणार नाहीत, आम्ही त्यांची तुलना करणार नाही, परंतु ती वस्तुस्थिती आहे आणि यांना आज दिवाळी त्यांची गोड होण्यामध्ये आमचा सर्वांचा आनंद देखील द्विगुणित झालेला आहे। हीच खरी आमची दिवाळी आहे। ह्या माध्यमातून आमचा कमीत कमी 10,000 लोकांनी तरी फायदा घ्यावा, त्या उद्देशाने आम्ही सगळं कार्यक्रम आखलेला आहे आणि 10,000चा आकडा यावेळेस नक्कीच पार पडेल। यावेळेस आम्ही विकास शेठ म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, बंडूशेठ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन केलेला आहे की ज्या ह्या करत असताना आमच्या ज्या भगिनी आहेत ह्या 3-2 तास लाईनीमध्ये उभं राहतात, मग त्यांच्यासाठी पण काय करायला पाहिजे ना आपल्याला। नुसतं रवामध्ये दिलं म्हणजे आपली जबाबदारी झाली अशी नाही। मग अशा 1,000 बहिणींचा आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून सन्मानित करणार आहेत। आता महिला भगिनींना जर सन्मानित करत असताना आमच्या भावांना कशाला साईडला करायचं ना, तर भावांचा देखील त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि 500 भावांना देखील आम्ही त्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना देखील याचा सन्मान करणार आहोत की जेणेकरून त्यांना देखील ह्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आनंद व्यक्त करता येईल। आणि हा मला वाटतं 5 वर्ष 500 महिलांना आपण 500 भावांना देखील लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे। वामन म्हात्रे प्रतिष्ठान हा गेले 5 वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे। या कार्यक्रमाकरता सर्वच जण, त्यांचे बंधू बाळाशेठ असेल, त्यांचे छोकरा अनमोल असेल, तसेच संदेशजी पाटील साहेब असतील, तसेच आमच्या ताई गुलाबताई माजी नगरसेवका असतील, तसेच रसिका ताई देखील अशी सर्व ही मंडळी या परिसरातली सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवतात।
कारण हा कार्यक्रम दिवाळी गोड करण्याकरता एकत्रित करीत असतात. त्याकरता ह्या वामन म्हात्रे प्रतिष्ठानचं जेवढा आभार मानतो तेवढं थोडकं आहे. मी पुन्हा पुन्हा असाच कार्यक्रम राबवत राहा अशी सर्व वामन म्हात्रे यांच्या प्रतिष्ठान मंडळाला विनंती करतो आणि नागरिकांना लाभ द्यावा ही विनंती करतो.